हॅलो, मी डॉक्टर मदन प्रमोद पाटील. मी आत्ता सध्या कुबान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी समोर आहे. आपण आपले स्टुडंट जान्हवी शिंदे आणि ओम यांच्यासोबत बोलणार आहे. तर हे तुमच्या युनिव्हर्सिटीचा कॅम्पस आहे ना? हो, हो. हे आमच्या युनिव्हर्सिटीचं कॅम्पस आहे. टोटल किती बिल्डिंग्स आहेत? 3 बिल्डिंग आहेत. हे मेन बिल्डिंग, ते मॉर्फो कॉर्पस आणि याच्या मागे अजून एक मेन कॅफेटेरियाची बिल्डिंग. आणि फर्स्ट इयरचे क्लासेस कुठे कुठे लागतात तुमचे? फर्स्ट इयरचे क्लासेस मेन बिल्डिंगमध्ये आणि मॉर्फोकॉर्पस बिल्डिंगमध्ये लागतात. ही मॉर्फो कॉर्पस. ती मॉर्फोकॉर्पस मेन सब्जेक्ट तिथं असतात आणि बाकीचे रशियन लँग्वेज एक्सेट्रा ते मेन बिल्डिंगमध्ये असतात. तुम्हाला मोड ऑफ एज्युकेशन कुठल्या लँग्वेजमध्ये? सगळं मोड ऑफ लँग्वेज आमचं इंग्लिशमध्ये आहे पूर्णपणे. टीचर लोक सगळे चांगले शिकवतात चांगलं शिकवतात सगळं. आणि तुम्हाला फर्स्ट इयरला सब्जेक्ट्स कोणकोणते आहेत? फर्स्ट इयरला सब्जेक्ट अनॅटमी, बायोलॉजी, रशियन लँग्वेज, BRS, लिगल सायन्स एक्सेट्रा. मेनली सब्जेक्ट वरती फोकस करण्यासारखे आहेत ते बायोलॉजी, अनॅटमी आणि रशियन लँग्वेज आणि हिस्टॉलॉजी. आणि तुम्हाला रशियन लँग्वेजला काही प्रॉब्लेम? रशियन लँग्वेजला नाही काही प्रॉब्लेम नाही. टीचर्स खूप कोऑपरेट करतात. व्यवस्थित आहे सगळं. तुम्हाला रशियन लँग्वेज शिकायच प्रॉब्लेम नाही, तुम्ही शिकू शकता. हो, आम्ही शिकू असं शकतो. काय अवघड लँग्वेज वाटत नाही? नाही, इथं 2 वर्षीपर्यंत आपलं चांगलं रशियन लँग्वेज शिकवत जाते, तर चांगल्यापैकी आहे. आणि तुझं सेकंड इयरचा एक्सपिरियन्स काय म्हणतो? सेकंड इयरचा एक्सपिरियन्स म्हणजे छान आहे. म्हणजे टीचर वगैरे सगळे कोऑपरेटिव्ह आहेत. रशियन लँग्वेज चांगलीच म्हणजे चालू आहे. आणि आमचे पण क्लासेस काही हॉस्पिटलमध्ये होतात, काही मेन बिल्डिंगमध्ये होतात, काही मॉर्फो टीचर वगैरे हेल्प करतात तुम्हाला प्रत्येक वेळेस? कुठलंही काही प्रॉब्लेम आलं, हो म्हणजे लँग्वेज असू दे, स्टडीज मटेरियलचा असू दे, सगळं तुम्हाला सगळं वेळेवर दिलं जातं? हो, सगळं वेळेवर जाते. आणि इथं असं आहे की ऑनलाईन लिंक पण खूप सारे आहेत कॉलेजकडून, ज्याच्यामध्ये अभ्यास होते आणि चांगल्याचपैकी इन्फॉर्मेशन असते त्याच्यात. लायब्ररी आहे? लायब्ररी आहे. लायब्ररी सकाळी 8 पासून ते संध्याकाळी 5 पर्यंत. तर ओम आणि जान्हवी, मला ऐकण्यात आलं हे जो एरिया आहे क्रासनदार, हे युक्रेनच्या बॉर्डर जवळ आहे. हो, तर आता युद्धाची स्थिती आहे, 2 वर्ष झालं. हो. तर तुम्हाला तेव्हापासून काय प्रॉब्लेम्स आहेत का? युद्धाचे रिलेटेड काय प्रॉब्लेम्स? काहीच नाही युद्धाच्या रिलेटेड काहीच प्रॉब्लेम्स नाही, खरं तर बघितलं तर म्हणजे जास्त तर काही वाटत नाही, कारण की इथून म्हणजे फारच दूर आहे काही, म्हणजे जे पण होत आहे तर म्हणजे आम्हाला तर काही त्रास नाही. आणि जेव्हापासून आले तेव्हापासून तर म्हणजे असं आहे की कोणी काही असं वाटत नाही, काही पोलीस वगैरे काही तोंडावरती काय दिसतंय? काही दिसत नाही, म्हणजे काही भीती वगैरे असं चेकिंग आहे असं काही तसं नाही. सिच्युएशन? नाही, भीती वगैरे काही नाही. पोलिसचा काही त्रास इथल्या तसं काहीच काहीच नाही? नाही नाही काही कधी सिटी सुद्धा काही कारणास्तव या युद्धाचा कधीच बंद नाही झाली. ठीक आहे. मग आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला आता तुम्ही आता इंडियातून जेव्हा आला तर तुम्ही कसं आला इथं फर्स्ट टाइम आला तेव्हा? मी फर्स्ट टाइम आले तेव्हा मी सांगलीहून न्यू दिल्ली ट्रेनने गेले आणि न्यू दिल्लीहून बाकू एअरपोर्ट, बाकू कनेक्टिंग फ्लाईट होती, बाकूवरून मिनरल लाईन होती. ती इथून किती लांब आहे? इथून 6 तासाच्या अंतरावरती आहे. ठीक आहे. मग आता तुमचं ऍडमिशन कोणी केलं इंडियामधून या युनिव्हर्सिटी? माझं ऍडमिशन बनाई इंटरनॅशनल एज्युकेशन केलं कन्सल्टन्सीने. तुमचं? माझं पण बनाई इंटरनॅशनल कन्सल्टन्सीने केलं. ठीक आहे. कुठं सांगलीमधूनच का? सांगलीमधून. मग तुम्हाला त्यांची माहिती कशी भेटली? मला कॉल आला होता मी आधीच्या ज्या क्लासेसमध्ये होते ना तिथून त्यांनी नंबर घेतला होता, तिथून कॉल आला होता मला. मग आम्ही चौकशी वगैरे केली. त्यांनी एकदा बोलवलं, युनिव्हर्सिटी आवडली. आणि तुम्हाला? मला माझ्या कलिग सोडून कळली की बिग इंटरनॅशनल ही आहे, कन्सल्टन्सी आहे, चांगली कन्सल्टन्सी आहे, तिच्यावरून हे आहे. ठीक आहे. मग तुम्हाला पॅकेज कितीच पडलं? मला 21.5चं पॅकेज पडलं. मला पण 21.5चं पॅकेज पडलं. ठीक आहे. मग त्यांची सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला? बेस्ट आहे सर्व्हिस. जेव्हा पण मी निघाले घरातून ते इथपर्यंत येऊपर्यंत, इथं आल्यावरती सुद्धा पूर्ण ऍडमिशन प्रोसेस मध्ये मला हेल्प करण्यात आली. इथं आल्यानंतर मी जिथे राहिले वगैरे ती सुद्धा सगळं परफेक्ट होतं. कशाचीच काही अडचण झाली नाही. माझा आता म्हणजे आताही काही प्रॉब्लेम आला तरी सुद्धा मध्ये मध्ये हेल्प करतात ते. मग आता त्यांनी तुम्हाला स्टडी मटेरियल वगैरे असं काय प्रोव्हाइड केलं होतं? हो, स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं होतं येताना. अनॅटॉमी आणि हिस्टोच्या ज्या लागणाऱ्या बुक्स होत्या त्या दिल्या होत्या. मेडिकल किट दिलं होतं. मेडिकल किट म्हणजे? मेडिकल किट मध्ये ॲप्रन, स्टेथोस्कोप दिला होता, कॅप, मेडिकल कॅप दिली होती. ठीक आहे.
चला मग आता कुठं जायचं? चला हॉस्टेलला जाऊ आता. चला. चला. तर मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आता युनिव्हर्सिटीला तुमचं ट्रान्सपोर्टेशन वगैरे कसं काय? युनिव्हर्सिटीच्या साईडला स्टॉप आहे 10 मिनिटच्या अंतरावरती. हम्म. तिथून डिरेक्टली हॉस्टेलच्या समोर ट्रॅम थांबते. हॉस्टेल पर्यंत जाते ट्रॅम. ट्राम जाते. आणि हॉस्टेलवरून पण सारखंच आहे, 2 नंबरची ट्रॅम्प आहे, हम्म. जे हॉस्टेलच्या समोरच आहे. हा. काही 2 मिनिटाचा ती रस्ता आणून सर्व युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी समोर सोडते. अच्छा, किती मिनिटाचा प्रवास आहे सगळा? 20 ते 25 20 ते 25 मिनिटं. 25 मिनिटाचा प्रवास हो. आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला युनिव्हर्सिटी कडून काय ह्यासाठी म्हणजे हे भेटतं, कार्ड वगैरे काय भेटतं? कार्ड भेटते, हे असते ट्रॅम कार्ड. अच्छा, हे जर रिचार्ज कसं? रिचार्ज याचं कमीत कमी 1050 पर्यंत होऊन जाते. त्याच्यामध्ये 75 ट्रिप असतात, म्हणजे 1 महिन्याचं होऊन जाते. 1 महिन्याचं होऊन जाते. ओके, ठीक आहे. सगळ्या ट्रॅम मध्ये अलाउड आहे? सगळं हो, अलाउड सगळं आहे. ट्रॅममध्ये allowed आहे. आमचं हॉस्टेल इकडं. हो, मिनी मार्केट मागे ट्राम आला. इकडं 2 मिनिटाला मगनीत आहे. तर आपण आलो आता हॉस्टेलला. हॉस्टेल बद्दल जरा सांगा, किती हॉस्टेल आहेत टोटल? टोटल 4 हॉस्टेल आहे आणि आमच्या हॉस्टेलमध्ये 5 फ्लोर आहे. 4th आणि 5th फ्लोअरवरती इंडियन्स राहतात. मुलींसाठी आणि मुलांसाठी सेपरेट वॉशरूम्स आहेत हॉस्टेलमध्ये. सेपरेट किचन आहे. किचनचा वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 11 पर्यंत असतो. मिक्स टाईप ऑफ हॉस्टेल आहे. आणि प्लेग्राऊंड वगैरेची कशी व्यवस्था आहे? मागे काय गेम्स hostel- वगैरे खेळायला फुटबॉल वगैरे देतात, बास्केटबॉल वगैरे असं पण देतात, क्रिकेट वगैरेसाठी आपल्यासाठी मागे ग्राउंड आहे हॉस्टेलच्या. तिथं खूप काही खेळ होतात, जसं की सगळे पार्टिसिपेट करतात, पोरं पोरी सगळे. आपले काही कॉम्पिटिशन होतात हॉस्टेलमध्ये आणि खूप काय आहे. कधी कधी तिथेच होतात त्या ग्राउंडवरती. आणि मागे इथं गार्डन पण आहे जिथं आपण खेळू शकता. म्हणजे काही फुटबॉल वगैरे प्रकारचे गेम, काही सोपे गेम असले तसे. एन्व्हायरमेंट कसं आहे हॉस्टेलचं? तुम्हाला आजपर्यंत आता तुम्ही राहिलेलं जेवढं पण तुझे 4 महिने असतील, त्याचं 1.5 वर्ष असेल, तुम्हाला कसं वाटलं? हॉस्टेलचं एन्व्हायरमेंट हेल्दी आहे, नाही आहे? मुलींसाठी तर खूप सेफ आहे हॉस्टेल. ॲज कम्पेअर्ड टू इंडिया, रशियामध्ये खूप सेफ्टी जास्त आहे. परत इथे विदाऊट ID कोणालाच एंट्री नाही आहे. त्यामुळे आणि प्रत्येक फ्लोअरवरती कॅमेराज आहेत. प्रत्येक फ्लोअरचे वेगवेगळे लीडर आहेत. त्यामुळे भरपूर मस्त आहे हॉस्टेल. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे फॉर अ गर्ल्स पर्स्पेक्टिव्ह बघायला गेलं तर सेफ एन्व्हायरमेंट आहे. एन्व्हायरमेंट आहे. तुम्हाला कधीच कशाचे प्रॉब्लेम आलेले नाही. नाही आले. तुम्हाला सगळे इकडचे जे काही वॉशरूम्स आहेत ते कसे क्लीनलीनेस मेंटेन करतात, नाही करतात त्याचं हो, रोज सकाळी 9 वाजता बाई येते. रोज फ्लोअर क्लीन करते ती, वॉशरूम क्लीन करते. एक्सेप्ट संडे, मंडे टू सॅटर्डे रोज येते. आणि आपल्याला खाली फर्स्ट फ्लोअरला वॉशरूम्स आहेत. वॉशरूम म्हणजे आंघोळीसाठी गर्ल्स बॉईज वेगळे आहे. आणि चांगल्याच प्रकारे शावर वगैरे आहेत. खूप काही प्रोव्हाइड करतात हॉस्टेल पण. आणि हॉस्टेलमध्ये एंट्रीची वेळ किती आहे? एंट्रीची वेळ मॅक्सिमम सकाळी 6 पासून रात्री 11 पर्यंत. 11 नंतर अलाउड, म्हणजे जे काही बाहेर असतील, काही इमर्जन्सी मध्ये असतील, त्यांच्यासाठी 11 नंतर अलाउड आहे. त्याच्याशिवाय काही नाही. त्याशिवाय काय नाही. आजूबाजू तुम्हाला हॉस्पिटल्स वगैरे आहेत का? जर तुम्हाला इमर्जन्सी जर कधी वाटलंच हो. जायला, तर तुम्हाला जवळपास हॉस्पिटल आहेत का? हो, आहेत. एमर्जन्सी हॉस्पिटल्स आहेत जवळ आसपास. ॲम्ब्युलन्सची सेवा पण आहे. लगेच येतात डॉक्टर. बाकी तुम्ही जे काही जेवण बनवता त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आला कधी? किचनचा काही विषय झाला किंवा हॉस्टेलच्या कमांडरकडे कधी काही विषय झाला किंवा असं काय झालं आजपर्यंत? नाही. काहीच नाही झालं. इंडियन फूडला त्यांनी काय असं हे काही म्हणले नाहीत की तुम्ही करू नका किंवा असं काहीच नाही? काही नाही, आपलं काहीच फूड नाही. तिखट असतं नाही. किंवा काही होतं असं, काही ठसका उडतो तर त्यांना काय असं काही प्रॉब्लेम? नाही. काहीच नाही. आपला जसं की वेगळे फ्लोअर्स आहेत आपल्यासाठी, इंडियनसाठी, त्यामुळे त्यांचा आणि आपला एवढा हे येत नाही काही.
तुमच्यासोबत फक्त इंडियन्सच राहतात का अजून दुसऱ्या कंट्रीचे पण लोक? हो, दुसऱ्या कंट्रीचे पण लोक राहतात आमच्यासोबत. जसे की अरेबिक वगैरे, टांझानिया, आफ्रिका वगैरे सगळे बोलतात सगळे तुमच्याशी? सगळे हसत बोलतात, खेळत असतात? हसत खेळत असतात. खाली तुम्हाला अभ्यास करायला काय व्यवस्था? हो, स्टडी रूम, 2 स्टडी रूम आहेत खाली अभ्यास करण्यासाठी. सध्या एका स्टडी रूमचं काम चालू आहे, सो दुसरी ओपन आहे. सकाळी 6 पासून 1 पर्यंत रात्रीची ओपन असते. ओके. आणि तुम्हाला कपडे धुवायला वगैरेची सोय? वॉशिंग मशीनची सेपरेट रूम आहे इथे. ती सुद्धा सकाळी 10 पासून संध्याकाळी 10 पर्यंत रूम ओपन असते. तिथे सुद्धा ड्युटी असतात मुलींच्या. हर एक कन्सल्टन्सी कडून एकाला वॉशिंग मशीन भेटलेल्या, म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला कोणाकडून म्हणजे असं त्रास होत नाही. नंबर वाईज नंबर आणि म्हणजे चांगलं आहे. सेपरेट ग्रुप असेल तो एखादा, separate group त्याच्यावरती असतो. तुम्ही टाकता सगळं, हो. ज्याला कधी काय करायचं काय. हो. एक बुक मेंटेन केली जाते वॉशिंग मशीन रूम मध्ये, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. चालतं. आता सध्या इथे क्रिकेट चालू आहे.